बेरोजगारीचा मुद्दा आहे, शिक्षणाचा. आमच्या नगर परिषदेची हे अजितदादा आणि ताईंनी अब्जवादी रुपये करोडो रुपये आणले. नगर परिषदेच्या शाळेला इमारत नाही. नवीन तुम्ही कार्यालय बांधताय, बेकायदेशीर आहे, 100 मीटरच्या आतमध्ये आहे. म्हणजे तुम्ही बिहार युपीला नावं ठेवता आणि तुम्ही काय करताय? तुमच्या इथं संविधान लागत नाही. तुम्ही फक्त संविधान बचाव म्हणून रॅली काढण्यापुरतं, जाहिरात करण्यापुरतं पवार कुटुंब ती करतंय. बीजेपीत जायच्या अगोदर ह्यांचे कार्यकर्ते सगळे राष्ट्रवादीतले RSS मध्ये गेलेले आहेत. चाललं होतं. आता त्यांच्यात वडिलांनी केलेला विकास आहे 3 हत्ती चौकातला रोड. पार्थ पवारच चुकलं होतं त्या रोडवर. त्यांनाच कळाना कुठनं जायचं ती. देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा बहुजन समाज पार्टी आपलं उमेदवार उभे करणार आहेत. सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपल्या सोबत आहेत बसपाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रभारी कावराम चौधरी. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता जे तुम्ही उमेदवार उभे करणार आहात त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचं काय नेमकं हे आहे तुमच्याकडे? बघा, बारामती लोकसभा जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात, म्हणजे अगदी 52ची निवडणूक जर घेतली तर 52च्या निवडणुकीमध्ये बारामतीचा विधानसभेचा उमेदवार शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या हत्ती चिन्हावरती आमदार झालेला होता. बारामतीचा जो खासदार होता त्यावेळेस तो शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या हत्ती चिन्हावरती निवडून आला होता. आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन समाजाचा जो मतदान आहे ते जास्त आहे. आणि तो आम्ही गेल्या सातत्याने 5 वर्षात त्याच्या अगोदरपासून सातत्याने बहुजन समाजामध्ये भाईचारा निर्माण करून सर्व समाजाला बरोबर घेऊन बहीण मायावतीजीच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. एकंदरीत यावेळी देखील बारामतीमध्ये हत्तीची चाल असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की बहुतेक राष्ट्रीय पक्ष म्हणून तुमचाच पक्ष असेल. हो, बारामती लोकसभेमध्ये फक्त आणि फक्त बहुजन समाज पार्टी हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. बाकीचे जे आमच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत ते मान्यता कुणाला राज्यस्तरीय आहे, कुणाची नोंदणीच आहे असेच असणार आहे. त्यामुळे 1 नंबरला हत्तीच असणार आहे. काय मुद्दे असतील बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तुमचे? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे, ज्या विकासाची जी जाहिरात केली जाते तो विकास ठराविक लोकांचा झालेला आहे. मी जातीचा म्हणणार नाही, ठराविक लोकांचा. म्हणजे मराठा समाजाचा देखील इथं ही झालेला नाही. मराठा समाजावर बी अन्याय झालेला आहे. परंतु राज्यकर्ते जे आहेत हे राज्यकर्ते ठराविक लाटणारा जो वर्ग आहे त्या लाटजींचं लाड या बारामतीमध्ये पवार कुटुंबियांनी केलेला आहे. आणि हा प्रमुख मुद्दा आहे. त्याचबरोबर जे आरक्षणाचा आहे, म्हणजे साऊथ ब्युरो कमिशन पासून ते अगदी BP मंडल म्हणजे मंडल आयोगापर्यंत ही जी आरक्षणाचे राजकारण आहे, हे आरक्षणाचं राजकारण इथल्या बहुजन समाजाला, मराठा समाजाला, मुस्लिम समाजाला माहिती नाही. त्यांच्यात जनजागृती करण्याचं काम बसपाने केलेलं आहे. आणि त्याच मुद्द्यावरती आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. तुम्ही 2014ची पण निवडणूक लढवली होती, 2019च्या पण निवडणुकीचा तुमच्याकडे अनुभव आहे. यावर्षी काय काय मुद्दे असणार तुमच्याकडे संपूर्ण राज्यामध्ये? संपूर्ण देशामधले मुद्दे आहेत. बेरोजगारीचा मुद्दा आहे, शिक्षणाचा. आमच्या नगर परिषदेची हे अजितदादा आणि ताईंनी अब्जवादी रुपये करोडो रुपये आणले. नगर परिषदेच्या शाळेला इमारत नाही. नवीन तुम्ही कार्यालय बांधताय, बेकायदेशीर आहे, 100 मीटरच्या आतमध्ये आहे. म्हणजे तुम्ही बिहार युपीला नावं ठेवता आणि तुम्ही काय करताय? तुमच्या इथं संविधान लागत नाही. तुम्ही फक्त संविधान बचाव म्हणून रॅली काढण्यापुरतं, जाहिरात करण्यापुरतं पवार कुटुंब ती करतंय. त्याच्यामुळे हे सगळा जे प्रकार आहे शिक्षणाचं वांदा आहे. आमच्याकडे मेडिकल कॉलेज केलेलं आहे, परंतु आरोग्याचा प्रश्न, आरोग्यात लुटमार चालू आहे. गव्हर्नमेंटला कुठल्या पेशंटला हे देतं? तुम्ही आत्ता चला सिल्वर जुबलीला काय परिस्थिती आहे बघा. म्हणजे आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा आहे, नोकरी, बेरोजगारी आहे. आणि जो धर्मवाद, जातीवाद RSS BJPने या ठिकाणी पेरलेला आहे. म्हणजे आत्ता तुम्ही महिन्याभरापूर्वी बघितलं तर इथं बारामतीत हजरत टिपू सुलतानच्या मिरवणुकीला विरोध केलेला आहे. मग विरोध करणारी लोक कोण होती? तर सगळी राष्ट्रवादीची होती. म्हणजे दादा BJPत जायच्या अगोदर ह्यांचे कार्यकर्ते सगळे राष्ट्रवादीतले RSS मध्ये गेलेले आहेत. तुम्ही असं म्हणता, परंतु बारामती हे विकासाचं मॉडेल म्हणून राज्यभर आणि देशभरही चर्चेत आहे आणि तुम्ही नेमकं त्याच्या विरोधात बोलतात. आता मग परवाच्या दिवशी पार्थ पवार इथून चाललं होतं. आता त्यांच्यात वडिलांनी केलेला विकास आहे 3 हत्ती चौकातला रोड. पार्थ पवारच चुकलं होतं त्या रोडवर. त्यांनाच कळाना कुठनं जायचं ती. आणि 15-20 महिलांचे पाय मोडलेत की पत्रकार बांधवांना माहित आहे. बारामतीतले रोड टाकलेले आहेत. मग असा विकास असतो का जिथं माणसंच चुकतात आणि त्याला म्हणतात फॉरेनच्या धर्तीवरती आम्ही
हा रस्ता बनवतोय. पण मी दादांना आणि पवार कुटुंबियांना एक प्रश्न विचारतो की तुम्ही बारामतीला फर्स्ट क्लास बनवून बारामतीकरांना थर्ड क्लास का बनवताय? तर हे 2 नंबरचे धंदे करणारे कोण आहेत? तुमचे लोक आहेत, दादा जनताची माणसं आहेत. उघड उघड 2 नंबर धंदे, म्हणजे हे थर्ड क्लास पणाचं हे आहे. आज परवा दिवशी इथं मर्डर झाला का नाही? जर 2 महिन्याला मर्डर आहे बारामतीत, जर 2 महिन्याला मर्डर आहे, म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. बेरोजगारी तर MIDC दादागिरी चालती. कॉन्ट्रॅक्ट जर ह्यांच्या जवळच्या माणसाला नाही भेटलं तर तो बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर असतो, त्याला अडवून मारतात. इथं जमिनी अशात मारून हाणून घेतलेल्या आहेत, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. आता तुम्ही 2 नंबर म्हणा, 2 नंबर म्हणजे काय हो? आता मटका आहे, जुगार चालू आहे, सगळ्या 2 नंबरचे जेवढे प्रकार आहेत तेवढे प्रकार बारामतीत चालतात. हॉटेल चेक करा की सगळे, हॉटेलवर कुठल्या बाहेरचे लोक कसे काय राहतात, हे सगळं जे 2 नंबर आहे हे बारामतीत चालतं. आणि उघड उघड आहे. चला पलीकडल्या चौकात तुम्हाला मटक्याच्या बुक्या दाखवतो. मी आता गृहमंत्र्यांना ज्यावेळेस बारामतीत ते सुनित्रा पवारच्या प्रचाराला येतील त्यावेळी त्यांना बारामतीतली दारू आणि मटक्याच्या बुके ही भेट देणार आहे गृहमंत्र्यांना. ही बारामतीतला विकास आहे, हा विकासच आहे. ही थर्ड क्लास बारामती आहे. आणि मग बारामतीकरांनाही मी तुमच्या माध्यमातून आव्हान करेल की बारामतीकरांनी स्वतःला विकू नका. बारामतीकर स्वतः विकतात म्हणून बारामतीकरांना नेता विकणारा भेटलाय म्हणून ती विकतात. ती आज राष्ट्रवादीत उभा राहतात, इथं निवडून येऊन भाजपमध्ये जातात, विकासासाठी गेलो म्हणतात. ही जी प्रकार आहे हा प्रकार चुकीचा आहे. एकंदरीत बारामतीमध्ये बहुजन समाज पार्टी हा हत्तीची चाल खेळणार आहे आणि त्या संदर्भातील माहिती आता आपल्याला कावराम चौधरी यांनी दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बसपच्या माध्यमातून महाराष्ट्रातही जे उमेदवार उभा करणार आहेत त्यांचा प्रचार ते स्वतः करणार आहेत, कारण ते स्टार प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. धन्यवाद.